सूरजला चांगली नोकरी होती. त्याचे बाबा आणि आई दोघेही शिक्षक होते. आता ते रिटायर झाले होते. पण त्याचे बाबा त्याला नेहमी छोट्या छोट्या गोष्टीत काही चूक केली की रागवत होते. तो लहानपणापासूनच हे ऐकत होता. कधी कधी त्याला खूप राग येत होता, पण तो त्यांना काही बोलत नव्हता. जे बाबा बोलतील ते करत होता. एक दिवस तो ऑफिसच्या मित्रासोबत एका पार्टीत जातो आणि त्याला यायला खूप उशीर होतो. त्याचे बाबा त्याची वाट पाहत असतात. उशीर झाला म्हणून त्याचा मित्र त्याला सोडवायला घरी येतो. ते घरी पोचतात तर दारातच बाबा उभे असतात. तो बाबाला पाहून लगेच बोलतो, "बाबा, सॉरी, थोडा उशीर झाला." पण तो पुढचं काय बोलायच्या अगोदरच बाबा त्याला फाडफाड बोलतात. बाहेरच्या मुलासमोर बाबा बोलले म्हणून सूरजला खूप जास्त राग येतो. तो रागातच जाऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी आई बोलते, "बाळा, एवढा उशीर का केलास रे? आम्हाला किती काळजी वाटत होती." "अगं आई, लहान आहे का मी आता? सतत तुमची रोकटोक सुरू असते. माझी काळजी मी घेऊ शकतो." तो बोलतो, "बाबांना बोलायचं आहे, बोलव त्यांना." लगेच आई बाबांना बोलवते. "हा, बोल बोल, काय रे?" असं बाबा बोलतात. त्यावर सूरज खूप चिडून बोलतो की, "बाबा, आजपासून मला बाहेरच्या मुलांसमोर अजिबात काही बोलायचं नाही. तुम्हाला माहित आहे का, सगळे माझा मजाक उडवतात की अजून याला स्वातंत्र्य नाही. सगळं तुम्हाला विचारून करायचं का मी? लहान आहे का मी? लहान आहे का मी? हो, मी आता बस करा, जगू द्या मला दुसऱ्या मुलांसारखे आयुष्य." बाबा शांत ऐकत असतात. फक्त एवढंच नंतर बोलतात की ठीक आहे, आणि बाबा खाली मान घालून निघून जातात. त्यालाही वाईट वाटतं, पण विचार करतो कधी ना कधी बोलावंच लागणार होतं. कंटाळा आला होता सगळ्यांचा. आता तो कधी येतो, कधी जातो, कोणाला भेटतो त्याला कोणीही विचारत नव्हतं. पण त्याला काहीतरी हरवल्यासारखं वाटत असतं. कारण बाबा त्याच्याशी फार बोलत नसतात, पण तो सगळं पहिल्यासारखं करत असतो. कारण त्याच्या मनाला तशीच सवय झालेली असते. त्याच्या सगळ्या सवयी चांगल्याच असतात, पण त्याला करमत नसतं की बाबा आपल्याला रागवत नाहीत, कारण त्याला त्याची ही सवयच झाली होती. एक दिवस तो कामावरून येत असताना त्याला वर्गमित्राची आई दिसते. तो विचारतो, "काकू, इकडे काय करताय?" ती त्याला बोलते, "अरे, माझ्या मुलाला शोधते रे. 2 दिवस झाले घरी आला नाही. खूप दारू पितो, कुठेही लोळत असतो दारू पिऊन. तुला खूप चांगले संस्कार दिलेत हा तुझ्या बाबांनी. माझे पती तर माझा मुलगा लहान असतानाच वारले होते. वडील असतील तर मुलांना धाक भीती राहते. चुकीची कामं करताना विचार करतात. आणि माझं काय रे, बाहेर तो काय करतो ते मला माहित होत नव्हतं, आणि तो आता समजण्याच्या पलीकडे गेलाय." असं बोलून त्या जातात. सूरजला जाणीव होते की आपले बाबा नेहमी आपल्या चांगल्याचाच विचार करत असतात. त्यांच्या रागात काळजी असते, आणि बाबाच रागवले होते ना, दुसरं तर कोणी नाही. तो पळतच घरी जातो आणि पाय धरून बाबांची माफी मागतो.